हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे व्हॅनिला केक, सर्वांच्या आवडीचा, विदाउट कलर. ठीक आहे, इथं छोटासा केक आहे हा 300 ग्रॅमचा. तर व्हॅनिला क्रीममध्ये थोडंसं ऑफ व्हाईट कलर बनवायचा, थोडासा त्याच्यामध्ये जर आपण व्हाईट कंपाऊंड आणि आपली व्हिप क्रीम ह्याचं गनाश बनवून थोडंसं मिक्स करायचं, त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. किंवा चीज पण थोडंसं ॲड करू शकतो, जे केकसाठी चीज भेटतं ते. ठीक आहे, तर इथं 2 लेअरमध्येच मी हा केक बनवते 300 ग्रॅमचा. लेयर ह्याचे थिक आहेत. शुगर सिरपने सोक करून घ्यायचे. ओके, हा केक आहे मदर स्पेशल आहे केक. ह्या केकवरती आपल्याला नाव टाकायचं आहे मॉम म्हणून. ठीक आहे, तर हा केक कस्टमरला खूप आवडला, त्याचं त्यांनी 5 स्टार रेटिंग दिलेलं आहे. ऑनलाईन ऑर्डर होती. ठीक आहे, अशा प्रकारे क्रमकोट करून घेऊन, आणि हा डायरेक्ट आयसिंग करून देणार आहे, कारण अर्जंटमध्ये ऑर्डर होती याची. ठीक आहे, अशा प्रकारे क्रमकोट करून घ्यायचं आणि नंतर थोडी क्रीम अशीच लावायची, म्हणजे जास्त क्रीमचा पण यूज होत नाही आणि जास्त बेसचा पण क्रीम लागत नाही जास्त खाली बेसला. ठीक आहे, व्हॅनिला स्पॉन्जमध्ये व्हाईट चॉकलेट आणि थोडंसं नंतर क्रीममध्ये थोडंसं एकदम लाईटली येलो कलर, थोडंसं एक ड्रॉप. जर तुम्ही जेल कलर यूज करत असाल तर 1 ड्रॉपचा पण एकदम थोडासा, आणि लिक्विड कलर यूज करत असेल तर एकच ड्रॉप म्हणजे एकच थेंब. ठीक आहे, मग त्यापासून आपल्याला बनतो येलो कलरपासून बनतो ऑफ व्हाईट कलर. ठीक आहे, आता आपल्याला कॉम्ब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही नवीन असाल, केक बनवत असाल, तुम्हाला फिनिशिंग येत नसेल प्रॉपर, तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, सोप्या सरळ पद्धतीने बनवलेला आहे केक. टर्न टेबल तर लागतोच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि शेअर पण नक्की करा. जर तुमच्या रिलेटिव्स वगैरेमध्ये कोणी केक शिकत असेल. ठीक आहे, माझा कॉम्ब सापडत नव्हता म्हणून थोडंसं वेळ लागला कॉम्ब करायला. एकदम लाईटली त्याला टच करायचे आणि टर्न टेबल आपल्याला फिरवायचं आहे, आणि अशा प्रकारे कॉम्ब करून झालेला आहे. वरती पॅलेट नाईफने लेवल करून घ्यायची. ठीक आहे, आणि स्टार नोझल असतं त्यापासून आपण सिंपलची डिझाईन करणार आहे. ओके, तुम्हाला जशी कस्टमरला हवी असेल तशी डिझाईन तुम्ही करू शकता. ठीक आहे, ही पण डिझाईन छान दिसते, पण याच्यावरून अजून एक डिझाईन येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा प्रकारे खूप छान वाटते ही डिझाईन. ओके, एकदम राऊंड पण करू शकता, प्लेन पण करू शकता, थोडंसं रफली असं पण करू शकता. तुम्ही स्टार नोझलने
मोदकाची डिझाईन बनवत आहे, छोटे छोटे एकदम स्मॉल, कारण आपला केक पण स्मॉल आहे तर त्याच्यावरती जी मोदक जे आहे ते पण स्मॉल असणार. ठीक आहे, कुठेही व्हिडिओ स्पीड वाढवलेलं नाही, कुठे स्किप केला नाही. फक्त बेस कटिंग करताना, केकचा स्पॉन्ज कट करताना आपल्याला तो दाखवता नाही आला याच्यामध्ये, बस. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, अशा प्रकारे केक आपला झाला आहे रेडी. आणि त्याच्यावरती आपल्याला रेनबो कलरचे जे स्प्रिंकलर असतात, किंवा आपण त्याला शुगर बॉल्स पण बोलतो, पण स्प्रिंकलर हा इझी पडतं. कुठेही तुम्ही बोला की आम्हाला रेनबो कलरचे स्प्रिंकलर पाहिजे, कुठेही म्हणजे बेकरी मटेरियल शॉपमध्ये किंवा ॲमेझॉनवरती, शॉप्सीवरती, फ्लिपकार्टवरती पण छान रेटमध्ये भेटतं ते. ठीक आहे, अशा प्रकारे केकला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. अशी डिझाईन आहे केकची, कस्टमरने आपण कस्टमरशी शेअर केलेली. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.